बीएमसी मधल्या उधळपट्टीचा नवीन प्रकार समोर आलेला आहे। महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना स्कॉर्पिओ ऐवजी आता इनोवा क्रिस्टा हवी आहे। कारण काय तर स्कॉर्पिओ एन गाड्यांमधून प्रवास करताना धक्के बसतायत, पाठ दुखते आणि त्यामुळेच या पदाधिकाऱ्यांनी इनोवा क्रिस्टा गाड्यांची मागणी केली आहे। त्यानुसार उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि 3 समिती अध्यक्षांसाठी 25 लाखांचे इनोवा गाड्या मागवण्यात आल्या। हा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। त्यावर आता आयुक्त हा प्रस्ताव मंजूर करतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय स्कॉर्पिओ कार प्रवासासाठी सोयीचं नसल्याची पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे, त्यामुळे त्यांना इनोवा हवी आहे। प्रवासादरम्यान स्कॉर्पिओ कारमधून धक्के बसत असल्याचा दावा या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येतोय। वाहनाची उंची अधिक असल्याने पाठीचा त्रास वाढत असल्याची तक्रार। त्रास होऊ नये म्हणून इनोवा कार देण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। तर बीएमसीचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या याविषयी तक्रार होती आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती। तर त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय। आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे। दरम्यान यशवंत किल्लेदार यांच्याशी साम टीव्हीने संपर्क साधला होता, त्यावेळेला त्यांनी नेमके काय आरोप केलेत आपण पाहूया। यशवंतजी, आता बीएमसी मध्ये महागड्या गाड्यांसाठी उधळपट्टी सुरू झाली आहे। स्कॉर्पिओ ऐवजी इनोवाची मागणी केली जाते। स्कॉर्पिओ गाड्या नुकत्याच नवीन घेतल्या होत्या, अजून 4 महिनेही नाही झालेत नवीन घेऊन। त्यांना त्या गाड्यांचा म्हणे पाठीचा त्रास होतो वगैरे प्रवास करताना, अशी काहीतरी बाष्पळ कारणं दिलेत। इतके वर्ष वॉर्ड ऑफिसर किंवा अन्यही पद जे कोणी समित्यांचे अध्यक्ष हे स्कॉर्पिओज वापरतात, त्यांना कधी त्रास नाही झाला। आता ह्यांना इनोवा स्क्रिप्टो पाहिजेत म्हणून यांनी स्कॉर्पिओच्या गाड्या आता म्हणे सहाय्यक आयुक्तांना देणार, म्हणजे वॉर्ड ऑफिसरांना देणार आणि वॉर्ड ऑफिसरच्या गाड्या खाली अभियंत्यांना देणार। मग त्यांना त्रास नाही होणार का? ते तर यांच्यापेक्षा जास्त फील्डवर असतात। एकंदरीत कसं आहे, सत्तेची मजा करायची, सत्तेचा गैरवापर करून मजा करत राहायचं। विरोधक म्हणून आम्ही याला विरोध करत राहूच। धन्यवाद यशवंतजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहतोय बीएमसी मध्ये आता महागड्या गाड्यांची उधळपट्टी सुरू झाली आहे। महापालिकेने नवीन प्रस्ताव आता आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला।